नमस्कार, मी प्रियंका. चर्चा रंगली. चर्चा अर्थात तथ्य, तर्क आणि चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते. आज आपण प्रभाग क्रमांक 16 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वप्नील भैया चोरडिया यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील कार्यांबद्दल. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण याआधी राजकारणात नव्हतात. ही आपली पहिलीच वेळ आहे राजकारणात येण्याची. बरोबर. तर आमच्या प्रेक्षकांना आपण आपली एकदा ओळख सांगा, आपला परिचय. मॅडम, मी स्वप्नील अनिल चोरडिया. माझा उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेस पक्षाकडून आहे. तर याआधी आपल्याला या राजकारणामध्ये आता आपण येत आहे, तर मग त्यामागचा हेतू काय किंवा उद्देश काय? मॅडम, माझा या उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे किंवा निवडणूक लढविण्यामागे असा हेतू आहे की आपण मागच्या बऱ्याच काही वर्षापासून बघतो, काही जे आपले प्रभाग आहेत, जे काही नगर रचना आहे, नगरपालिकेचं आहे, सगळं जे काही शेड्यूल, त्याच्यात बरेचसे कामं लोकांचे होत नाही. जे निवडून येणारे उमेदवार आहे ते तूर्त निवडून येतात, पुढं जनसंपर्कात राहत नाही. बरोबर. लोकांचे एकदा निवडून आल्यानंतर ते संपर्कात राहत नाही. माझा हेतू हाच आहे याच्या मागे, की मला ही निवडणूक लढवायची आहे आणि याच्यात मला विजय भेटल्यानंतर मी सर्वसामान्य जनतेशी, माझ्या जे काय प्रभागातले लोक आहेत त्यांच्याशी मी कायम जुळलेलो राहील. प्रयत्न करेल की येणाऱ्या 5 वर्षात मी त्यांच्यासाठी काय करू शकतो, मी त्या लोकांच्या कशा पद्धतीनं त्यांच्या कामी येऊ शकतो, आणि जे करून मागचे उमेदवार करू नाही शकले ते चांगले कामं माझ्या हाताने कसे घडतील याच्यावरच माझा पूर्णपणे ध्यास राहील. बर. राजकीय म्हणजे राजकारणामध्ये प्रवेश करावं असं आपल्याला का वाटलं सर? राजकारणामागे प्रवेश करण्यामागे मॅडम माझा हेतू कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. माझा राजकारण हा हेतूच नाहीये. माझा हेतू आहे समाजकारण. मी हे जे काय उमेदवारी लढवतोय, जे काय हे निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन जे काही करत आहे, हे फक्त समाजकारण माझं ध्येय आहे याच्या मागे, की आपण चांगले काम आपल्या हाताने कसे करू, हेच माझं त्याच्या मागचं हेतू आहे. ठीक आहे सर. जसं आम्हाला तुमच्याबद्दल माहिती मिळाली की आपण शेतकऱ्यांशी जोडलेले गेले आहात, बरोबर. त्यामुळे आपण आता राजकारणात आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपला कसा पाठिंबा असेल किंवा आपण त्यांना कशा प्रकारे मदत करणार आहात? मॅडम बघा, आता शेतकऱ्यांना मदत हा विषय आला तर समजा आपण जे शेती उत्पादक आहे, जे शेतकरी आहे, जे पिकं उत्पादन करतात, तर त्यांना माझ्या भागातून कशी काही चांगली माहिती देता येईल, उत्पादन कसं वाढवता येईल, त्यांना कशी आपल्याकडून मदत होईल उत्पादन वाढवण्यात, याच्यावर आपण काम करूयात. सर, लोकप्रतिनिधी होण्यामागची प्रेरणा तुमची कोण आहे? कोणाला प्रेरित होऊन तुम्ही आता या रस्त्यावर निघाला आहात सर? मॅडम, प्रेरणा म्हणजे हीच आहे का, जे लोक काम करत नाही, जे लोक फक्त सत्ता भोगतात. अच्छा, म्हणजे स्वइच्छेने तुम्ही हो बाहेर पडण्याचा हो, प्रयत्न करताय. जे काही आपण बघतोय, जे सत्ता भोगणारे लोक आहे, यांना आपण प्रयत्न करून दाखवूया की आपण कसं काय चांगलं काम करू शकतो. हाच माझा हेतू आहे. ठीक आहे सर. तुम्ही एक स्थानिक उमेदवार आहात, श्रीरामपूरकर आहात. मग श्रीरामपूरकरांविषयी त्यांच्या सोबतची तुमची जी नातेसंबंध आहेत ती कशा पद्धतीची आहे? मॅडम बघा, माझा जन्म श्रीरामपूरमध्येच झालेला आहे. बर. मी एक शेतकरी पण आहे, कांदा व्यापारी पण आहे, आणि समाजाशी माझी गावशी बांधिलकी ही एकदम रसातळाशी आहे. मी सगळ्या लोकांशी व्यवस्थित सगळ्यांना जुडलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी जाणं येणं बोलणं, माझं सगळ्या लोकांशी संबंध खूप चांगले आहेत. आणि त्याच माध्यमातून मी हा प्रयत्न करेल की आपण अजून लोकांची बांधिलकी कशी चांगली करू, कसं लोकांशी कनेक्ट राहू, हाच हेतू आहे. बरं सर, श्रीरामपूर शहरामध्ये अशी कोणती 3 मोठी आव्हानं आहेत असं आपल्याला वाटतं? सर्वात मोठी आव्हान? सर्वात मोठं आव्हान तर आज रस्ताच आहे. महत्वाचं रस्ता. जे कचरा व्यवस्थापन आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपल्या गावकरी नाराज आहे. रस्ता झालं, तुमचे
जे कचरा व्यवस्थापन झालं, हे 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत. महत्वाचे आहे. हा. अजून बाकी तिसरा एक 3 नाहीये, मुद्दे तर भरपूर आहेत. नाही, पण पण आपल्याला असं वाटतं की हा हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. राजकारणात प्रत्येक व्यक्ती येतो, प्रत्येक व्यक्ती सांगतो की मी हे करेल, मी ते करेल, बरोबर परंतु निवडून आल्यानंतर सर्वसामान्य जनतेला भेटायलाही वेळ नसतो सर त्यांना. बरोबर. मग मी तुम्हाला तेच सांगितलं मॅडम, की या ठिकाणी लोक सत्तेत येतात, निवडून येतात, परत जनतेला समोर विसरून जातात. येत नाही. परत निवडणूक आली की परत तेच लोक, तेच चेहरे, मी पुढच्या वेळेस करल, मागच्या वेळेस हे असं झालं, आमची सत्ता नव्हती, हे झालं. हेच सगळे उद्योग चालू असतात. आपल्याला याच्यावर कुठंतरी मात करून काहीतरी चांगलं करायचंय. करायचं. हेच मी या माध्यमातून सांगू इच्छितो. या आधी जे राजकारण झालं, ज्या निवडणुकी झाल्या, जे लोकप्रतिनिधी निवडून आले, त्यांचं यश आणि अपयश याबद्दल काय सांगाल? मॅडम हे पहा आता, जे निवडून आले किंवा जे निवडून येणार, हा विषय वेगळा आहे. सर या आधीचं जे राजकारण तुम्ही पहिल्यांदा उतरतायत, बरोबर? बरोबर. या आधी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण बरोबर. उमेदवाराकडे बघत असतो, तुम्ही सुद्धा एक सर्वसाधारण नागरिक आहेत. बरोबर? तुम्ही सुद्धा रोज बघतच आलेले की जे काही लोकांनी पण सत्ता तुम्हाला भोगल्या, काय वाटतं जे हे काही महत्वाचं ना सर यामध्ये? मला असं वाटतं मॅडम की या पहिली जे काही लोक निवडून आलेले आहेत, त्यांच्या हाताने झालेले कामं, हम्म. त्यांनी केलेले कामं किंवा त्यांची जनतेची बांधिलकी ही ज्या ठिकाणी कमी पडली, आपण त्याच ठिकाणी ती बांधिलकी वाढूया. ते जिथं त्यांच्याकडून कामं नाही झाली, ते कामं आपण कसे पूर्ण करता येईल, कसं त्याच्यावर चांगलं आपल्याला लोकांशी हे करता येईल, तेच विचार आपण करूया. याआधी आपण जे राजकारण बघितलं, जे आपल्याला हवं होतं एक नागरिक म्हणून, ते आपण निवडून आल्यानंतर नक्कीच जनतेला द्याल अशी आम्ही अपेक्षा ठेवू शकतो तुमच्याकडे. 100% मॅडम. माझं त्याच्या मागचा उद्देशच हा आहे की आपण समाजासाठी, लोकांसाठी, ह्या श्रीरामपूर नगरीसाठी काय चांगल्यात चांगलं करू शकू आपण, काय लोकांना जे ज्या बेसिक गरजा आहे त्या देऊ शकू, याच्यावरच माझा लढा राहील, आहे, होता आणि राहील. राहील. क्या बात आहे सर, खूप छान. तर यानंतर आपण निवडून येत आहेत आणि पुढील 5 वर्ष आपण या लोकप्रतिनिधीच्या जो आपण म्हणतो की हा ठसा आपल्यावरती उमटवू शकतो की आपण एक लोकप्रतिनिधी आहोत. बरोबर. मग कुठली अशी मोठी प्रकल्प आहेत जे आपण येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये राबवणार, श्रीरामपूर शहरासाठी पण आणि त्यातील जनतेसाठी पण? आपण मॅडम या ठिकाणी जर आपल्याला करण दादाच्या माध्यमातून, माझ्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर आपल्याला सत्ता आपल्या हातात आली, बरं. जर लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केली, यश दिलं, तर आपण नक्कीच चांगले काही प्रकल्प, उद्योग, व्यवस्थापन आणण्याचा प्रयत्न करू. जे काही MIDC क्षेत्रामध्ये इथं जे काही कंपनी बंद पडल्या आहेत किंवा ज्या इथून निघून चालल्या आहेत, त्याच्यावर आपण काम करूया. त्यांना कसं आपल्याला थांबवता येईल, कसं तरुण लोकांना रोजगार निर्मिती आपल्या गावात, आपल्या श्रीरामपूर नगरीत किंवा माझ्या प्रभागातल्या लोकांना आपण कसं काय चांगलं उत्तम रोजगार निर्मिती करू शकतो, याच्यावर आपण काम करूया. नक्कीच. सर रस्ते, पाणी, ड्रोनेज, वाहतूक याबद्दल आपला काय विचार आहे? आपण काय करणार आहात? जे सर्वसाधारण लोक आहे मॅडम, म्हणजे आता आम्ही निवडणूक ही जी लढवतोय प्रभाग वाईज, म्हणजे प्रत्येक एक गावातले जे प्रभाग आहे, त्या प्रभागातले लोक जे आहेत ते सर्वसाधारण लोक जास्त असतात. त्यांच्या मागण्या काय फार काही अशा उंच नसतं, आम्हाला हे पाहिजे. त्यांचं म्हणणं काय असतं, आम्हाला घरी व्यवस्थित लाईट पाहिजे, पाणी आलं पाहिजे, रस्ते व्यवस्थित पाहिजे, घरासमोर उजेड पाहिजे, ह्याच त्यांच्या म्हणजे बेसिक गरजा असतात. त्या गरजा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी. सर शहराचा स्मार्ट सिटी जो रोडमॅप, असा काही रोडमॅप बनवलाय का आपण? शहराबद्दल काही विचार केलाय? शहराबद्दल विचार मॅडम, आमचा पक्ष, ज्याला आपण म्हणू शकू की हा आमचं श्रीरामपूर म्हणजे स्मार्ट सिटी आहे. हो, आपण नक्कीच तो विजन आमचा आहे. श्रीरामपूरला आपल्याला स्मार्ट सिटी बनवायचंय, बनवूनच राहणार आपण. जे काही अडथळे निर्माण होत आहे, बाहेरचे लोक येऊन इथं राज करताय, जे बाहेरचे लोकांना स्थानिक लोक संधी देत आहे, ते नक्कीच बघताय का त्यांना आपण संधी देऊन त्याच्यातून घडून काही येत नाही. सर पण बाहेरच्या लोकांना इथं प्रवेश करण्याची संधी पण आपणच देतोय असं कुठेतरी मला वाटतं. 1001% मॅडम, 100% तुमचं म्हणणं हे रास्त आहे. संधी आपण देतोय हे तुमचं म्हणणं ते योग्य आहे. जे स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब
यांच्यानंतर वारसा चालवायला आमचे करणदादा ससाने होते. बरोबर. ते साहेबांच्या अचानक आलेल्या या घातामध्ये करणदादांना मागील 7-8 वर्षात काही जे व्यवस्थित काम आहे, जे कार्य आहे करायला त्यांना एक हाती सत्ता मिळाली नाही मॅडम. त्याच्यामध्ये थोडंसं त्यांचे घरगुती कारणांमुळे ती सत्ता न मिळाल्यामुळे बाहेरचे लोक या ठिकाणी आलेत. ते लोकांनी या ठिकाणी सत्ता उपभोगल्या. तुम्ही स्वतः बघताय मागच्या 7-8 वर्षापासून सत्ता कोणाच्या हातात आहे, कोण काम करतंय, काय चाललंय. त्यांना जमलं नाही मॅडम श्रीरामपूरच्या व्यवस्थापन. सर त्यांना जमलं नाही, परंतु त्यांना जर आपण स्वतःहून जर त्यांना जागा करून देतोय तर ते येणारच आहेत ना सर. बरोबर आहे तुमचं मग म्हणणं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे मग असं मला आपला वाटतं. लढाच आहे मॅडम. त्यांना जागा आपणच करून दिली. आता आपणच सर्वसामान्य जनताच ठरवेल नक्कीच. काय करायचं काय नाही. जनताला आज सांगायची गरज नाही मॅडम. जे लोक आहेत ते फार या ठिकाणी सगळ्यांना समज आलेली आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनता हीच या ठिकाणी मोलाचा कौल देईल हेच मी सांगेन. ओके. सर शहरातील जी सामान्य नागरिक आहेत त्यांना सरकारी सेवेचा उपभोग कसा घेता येईल यासाठी आपले काय प्रयत्न आहेत? सरकारी सेवेचा उपभोग म्हणजे मॅडम बऱ्याच अशा लोकांना योजना असतात योजना भरपूर आहे ज्या जे सर्वसाधारण लोकांना माहिती नाहीये. माहिती नाही हा काही त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत हा नाही, नळ पाणी ग्रामविकास. किंवा मग असं होतं योजना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतात परंतु ज्यावेळेस लाभ घ्यायचा असतो त्यावेळेस मध्येच असे काही लोक असतात जे बरोबर त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही आणि त्यांच्या नावाने ते योजना झालेल्या आहेत असं त्यांना वरती गव्हर्नमेंटला दाखवलं जातं. बरोबर याबद्दल काय मत आहे सर? मॅडम बघा आता हा विषय जर घेतला आपण तर या ठिकाणी आपण लोकांना जनजागृती जे म्हणतो आपण ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया जेणेकरून लोकांना माहिती पडेल की कोणते प्रकल्प येत आहे काय काही सुविधांचे काय नगरपालिकेने काय नवीन काही अपडेट दिलेलं आहे. सर माझा प्रश्नच तो आहे की नगरपालिकेने ज्या योजना आणल्या किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत नागरिकांना ते समजतात, ते फॉर्म पण भरतात सगळ्या गोष्टी, पण लाभ घ्यायच्या वेळेस नेमकं आपण म्हणतो ना की घोटाळा झाला किंवा असं असं काही होतं त्यावेळेस त्या जनतेच्या नावाने तिथपर्यंत पोहोचलेलं असतं, गव्हर्नमेंटला दिसतं की या जनतेला लाभ मिळाला परंतु ते होत नाही. तर मध्ये अशी काही लोक असतात मग अशी ह्या ज्या सरकारी योजना आहेत ह्या जनतेपर्यंत सरळ पोहोचत नाही. मग त्याबद्दल आपण आपलं मत काय आहे किंवा आपण काय करणार आहात? ही उमेदवारी थेट- अर्जच त्याच्याकरता आहे मॅडम. थेट संबंध जनतेशी झाला पाहिजे हो सर. आपण त्याच्याकरताच हे काम जे करतोय की लोकांना स्कीम्स सगळ्या व्यवस्थित माहिती पडल्या पाहिजे. हे जे मधी जे घोटाळे जे प्रकरण चालू आहे आपल्याला कसे थांबवता येईल आपण Yes. याच्यावर काम करणारच आहे. आणि लोकांना आपण त्याच्याबद्दल जनजागृती आपण देतोच आहे आणि देतच राहणार आहे. तुम्ही असं करा तुम्ही हे करा तुम्ही ते करा आपण हे लोकांपर्यंत पोहोचवणार. सर महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा यावर आपला काय प्रस्ताव आहे किंवा आपलं मत काय? महिला सक्षमीकरण म्हणजे बघा मॅडम सांगताना मी असं सांगेल या गोष्टीवर की जे आपली श्रीरामपूर नगरी आहे जे आपलं गाव आहे छोटंसं गाव आहे फार असं काही मोठं स्मार्ट पण सिटी व्यापारी वर्ग आपल्याकडे नाही भरपूर आहे झाले. सर. हो व्यापारी वर्ग भरपूर आहे रोजगार निर्मितीला चान्सेस भरपूर आहे पण महिला वर्ग जे आहे त्या अजून चौकटीच्या बाहेर निघू शकत नाही. आपल्या जुन्या रूढी परंपरा याच्यातच महिला बांधलेल्या असतात. त्यांना टॅलेंट एक्सप्लोअर करायला काही चान्सच चान्स मिळत नाही, नाही. ती ते जागृती ते आपण या माध्यमातून काय करूया की ज्या महिला आहे त्यांचे काही गट वगैरे आपल्याला जसं बनवता येईल त्यांचे प्रत्येक प्रभागावाईज काही ग्रुप बनवता येईल आपल्याला या माध्यमातून जेणेकरून त्या चौकटीतून बाहेर निघून त्यांचं टॅलेंट दाखवू शकेल याच्यावर आपण काम करूयात. नक्कीच. विद्यार्थी किंवा तरुण जी युवा पिढी आहे त्यांच्या रोजगाराच्या संधीबद्दल आपण काय सांगणार आहात? रोजगार बद्दल काय सांगणार? तरुण पिढी जी आहे मॅडम त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी 100% आम्ही काम करतच आहोत. त्याच्याबद्दल आमच्या बैठकी या सातत्याने चालू आहे. त्यांना कसं ब्रॉडकास्ट करता येईल आपल्याला त्यांचे विजन कसे वाढवता येईल त्यांचा टॅलेंट कसा एक्सप्लोअर करता येईल ते कोणत्या क्षेत्रात निपुण आहे हे जे आहे जे यंग सर्कल जे पोरं आहेत आपण त्या मुलांना या ठिकाणी नक्कीच बाहेर काढून त्यांचे
आपण टॅलेंट बघून त्यांना रोजगार निर्मितीला आपण प्रयत्न करणारच आहेत या ठिकाणी. भरपूर माध्यम आहे मॅडम, काम करायला जर संधी मिळाली हम्म. तर जे तरुण वर्ग आहे त्यांना श्रीरामपुरात संधी भरपूर आहे काम करण्याची. सर संधी व्यापार, भरपूर आहे. व्यवस्था, MIDC, श्रीरामपुरात शेती उत्पन्न भरपूर आहे. आपला तालुका हा सुजलाम सुफलाम तालुका आहे. नक्कीच. आपली जमीन सुपीक आहे. इथं पिकं भरपूर निघतात. सोयाबीन आहे, मका आहे, कांदा आहे, ऊस आहे. हे जे वेगवेगळे जे शेती उत्पन्न आहेत याच्यातून पण रोजगार निर्मिती भरपूर होऊ शकते. मुलांना जे तरुण वर्ग आहे त्यांना व्यापाराची संधी मिळू शकते. MIDCच्या माध्यमातून आपल्या MIDCत भरपूर प्रकल्प चालू आहेत. या निमित्तानं त्या मार्गाने त्यांना काही रोजगार निर्मिती आपल्याला करता येईल का, याच्यावर पण आपण काम नक्कीच सातत्याने सर, करत आहोत. तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय, परंतु प्रश्न असा आहे की अतिशय उच्च शिक्षित विद्यार्थी किंवा युवा पिढी आपली आज MIDC मध्ये वेगवेगळ्या बाहेरून आलेल्या कंपन्यांमध्ये कामाला जाते. याचं कारण एवढंच आहे फक्त की आपल्याकडे त्या नाहीयेत, आणि जे जास्त शिकलेली मुलं आहेत जर त्यांना आपल्या श्रीरामपुरात संधी नसेल तर त्यांना बाहेर गावी जावं लागतं. बरोबर. आणि यात पण जर एकुलता एक मुलगा असेल तर घरचे पाठवण्यासाठी पण विचार करतात, पाठवू की नको पाठवू. त्याच्यासाठीच तुम्हाला सांगितलं मॅडम, आपल्या श्रीरामपूरमध्ये रोजगार निर्मिती किंवा व्यापार संधी हे फार गरजेचं आहे सर किंवा श्रीरामपूर. व्यापार संधी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त विषय एवढाच आहे का त्यांना ते ग्रास्प करता आलं पाहिजे किंवा त्यांना ती संधी धरून घेता आली पाहिजे. कोणत्याही माध्यमातून म्हणा तुम्ही, नक्की. शेती उत्पन्नातून म्हणा, तुमचं कन्स्ट्रक्शन्स मधून म्हणा, जे बांधकाम व्यवसाय म्हणा, असे भरपूर काही आहे. पण ते त्यांना त्याच्यातून योग्य मार्गदर्शन करणारं पण अवेलेबल असलं पाहिजे आपण ना सर. त्याच्यावर सातत्याने काम करतच आहोत मॅडम. राजकारणामध्ये होतं काय की ठीक आहे, युवा पिढी आहे ते आपल्याकडनं अपेक्षित ठेवतात, बरोबर. परंतु एकदा एखादी व्यक्ती निवडून आली की ते प्रश्नांकडे लक्ष देणं सोडून देत, खुर्ची माझं- भेटली नंतर विषय सोडून देतात. हो, आणि म्हणून मग जे माझा मुलं आहेत- लढाच त्याच्या विरुद्ध आहे. येस. इथं काय आहे, श्रीरामपूर नगरीमध्ये, श्रीरामपूर शहरात खुर्ची भेटली का लोक जबाबदारी विसरून जातात. सर उमेदवार कसा असावा? उमेदवार हा मॅडम माझ्या हिशोबाने सर्वसाधारण असावा. जनतेशी त्याची बांधिलकी व्यवस्थित असावी. त्याचं जाणं येणं, उठणं बसणं हे एकदम सर्वसाधारणरित्या लोकांना पटेल असं असावं. आणि सगळ्या याच्यातून जाऊन मी तुम्हाला एकच सांगेल, उमेदवार किंवा निवडून येणारा जो काय मनुष्य असेल तो असा असावा का जिथं जे आपले सर्वसाधारण जनता आहे, प्रभागातले लोक आहे, त्याच्यापर्यंत पोहोचताना, त्याच्या ऑफिसमध्ये जाताना हात जोडून नाही पोहोचले पाहिजे, हात करून त्याला बोलून घेणारे पाहिजे. क्या बात आहे. हाच माझा ध्यास आहे याच्या मागे. Yes. सर नगर परिषदेमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता तुम्ही कशी आणणार? हेच मॅडम, जे पारदर्शकता घालायची म्हणजे जे काय चालतंय कामं, जे मी म्हणतो तुम्हाला, आपल्याकडे व्यवस्था सगळीच आहे, हम्म. पण त्याचं जे व्यवस्थापन आहे ते सुरळीतरित्या चालत नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, लाईटची व्यवस्था आपल्याकडे उत्तम आहे, पाण्याची व्यवस्था उत्तम आहे. तुम्हाला माहितीच असेल मॅडम, श्रीरामपुरात आपल्याकडे स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब यांच्या आशीर्वादाने पाण्याची एवढी उत्तम व्यवस्था आहे. तुम्हाला माहिती आहे का नाही मला सांगता नाही येणार, पण श्रीरामपूर नगरीत येणाऱ्या, कधी परमेश्वर करो नये असं, पण 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यापर्यंत जरी पाणी उपलब्ध नाही झालं तरी आपली साठवण क्षमता किंवा लोकांना पाणी पुरवठा हा साहेबांनी एवढा प्रबळ करून ठेवलेला आहे की श्रीरामपुरात पाण्याची कमी पडणार नाही. सर निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील जी जनता आहे त्यांना आपल्याकडे पोहोचणं किंवा आपल्याशी भेटणं कसं सोपं होईल? मी तेच म्हणलं मॅडम तुम्हाला, कसं त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन हात जोडून नाही गेला पाहिजे माणूस, येस. हात करून त्याला बोलून घेता आला पाहिजे. असा एवढा उमेदवार आहे, हक्काचा उमेदवार आपला असला असा पाहिजे. हक्काचा उमेदवार पाहिजे जो सदैव उपलब्ध आहे. तो चालता बोलता तुम्हाला कुठेही भेटेल. त्याला कोणत्याच प्रकारच्या ऑफिसला जाऊन त्याला हात जोडून धरून. बोलवता नाही आलं पाहिजे. आपल्याला हक्काने आवाज देऊन बोलवता आलं पाहिजे. हाच उमेदवार असावा, हीच माझी इच्छा आहे. आपल्या आपण जे आश्वासन आता देतोय त्याची अंमलबजावणी जनतेने कशी करायची की हा हे खरंच त्यांनी सांगितलं होतं आणि केलं, यासाठी आपलं काय मत आहे यावर? जनता ही कौल तर देणारच आहे देणारच मॅडम. आहे, नक्कीच देणार आहे सर. ज्यावेळेस कौल येईल त्यावेळेस आपण नक्कीच सार्थ उतरू या गोष्टीवर.
आपले प्रयत्न प्रबळ आहेत ना सर, मग नक्कीच आपल्यासोबत ते होऊ शकतं. प्रबळ म्हणजे प्रयत्न आहे, राहणार आहे आणि प्रबळ आहेच. माझा ध्यासच तो आहे की आपल्याला जनतेकरता उभं राहणं आहे. श्रीरामपूरला स्वच्छ आणि पर्यावरण पूरक बनवण्यासाठी काय सर आपण विचार करताय? श्रीरामपूरला प्रबळ बनवण्यासाठी मॅडम आपल्याला परत तेच सांगतो तुम्हाला की स्वच्छ उत्तम आणि स्वच्छ पर्यावरण पूरक. जे स्वच्छताचं बोलणं आलं या निमित्ताने, तर जे काही आपलं कचरा व्यवस्थापन आहे त्याची सगळी सिस्टम आहे पालिकेमध्ये, पण त्याचं सिस्टमॅटिकली डिस्बर्समेंट नाही होत. येस. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडं घंटा गाड्या आहेत, कचऱ्याच्या गाड्या आहेत, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करून सगळीकडे कचरा टायमावर उचलला गेला पाहिजे. किंवा अजून त्या भागात आपल्याला काही समजा गार्बेज सिस्टीम कशी करता येईल, जे आपण मोठ्या सिटीत बघतो त्या भागात ते घन कचरा, ओला कचरा, सुका कचरा आपण म्हणतो, त्याला वेगळी वेगळी व्यवस्था करून लोकांना जेणेकरून तिथं टाकण्यात येईल की प्रभाग आपला स्वच्छ राहील. नक्कीच. याच्यावर आपण काम करूया. बऱ्याच वेळा असं होतं सर, एखादा उपक्रम घेत असतात उमेदवार, फोटो काढतात, झाडे लावतात आणि नंतर त्या झाडांकडे लक्षच नसतं. हो, आणि याचा दुष्परिणाम होतो तो पर्यावरणावर. बरोबर. मग याबद्दल काय मत आहे आपलं, की ठीक आहे आपण जर एखादी उपक्रम घेतला, राबवला, तर त्याकडे आपण किती लक्ष देणार आहोत? जो उपक्रम आपण जर हाती घेतला मॅडम, जो उपक्रम आपण राबवला तो पूर्ण झालाच पाहिजे, नक्कीच. ह्याच ध्यासाने उपक्रम हातात घ्यायचा. पण तेच आपल्या सांगायचं ना सर, आपण फक्त फोटो सेशन साठी नकोय, हो, जनतेची हीच मागणी हा आहे की जे तुम्ही काही काम करा. जे काही मागचे उमेदवार आले, ज्यांनी काही या सत्ता भोगलेल्या आहेत, यांनी तेच केलेलं आहे मॅडम आतापर्यंत. बरं. त्याच्याकरताच आम्ही सर्वसाधारण जनतेला म्हणतो, असा उमेदवार द्या की जो फोटो सेशन नाही करणार, तो तुमच्या गळ्यात हात घालून राहील किंवा तुम्ही त्याच्या गळ्यात हात घालून काम करून घेऊ शकता. आपल्या प्रतिस्पर्धी विरोधात, म्हणजे आपले जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा आपण वेगळे कसे आहोत? प्रतिस्पर्धी जे पक्ष आहे मॅडम, त्यांच्यापेक्षा वेगळं कसं आहोत हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो किंवा मी काय आहे याच्यावरच माझं जास्त लक्ष आहे मॅडम. मी काय करू शकतो माझ्या प्रभागासाठी, माझ्या जनतेसाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या गावकऱ्यांसाठी, याच्यावर माझं जास्त फोकस आहे. मला समोरचे कोण आहे किंवा ते काय आहे त्याच्याशी मला काही एक संबंध नाही. मी तुम्हाला ह्या माध्यमातून एक ग्वाही देतो की मी माझ्या प्रभागासाठी, माझ्या लोकांसाठी, माझे सर्व हितचिंतकासाठी मी या ठिकाणी निवडून आलो, तर मी निश्चितच त्यांच्यासाठी येत्या 5 वर्ष उभा राहील, त्यांच्यासाठी चांगलं काम करेल, त्यांच्या समस्या ह्या युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करेल, हेच मी सांगतो. नक्कीच सर. बघा, कुठलाही पक्ष असला तर पक्षामध्ये विविध लोक असतात, बरोबर, हे तर आपण मान्य करतो. आणि विविध लोक असतात, विविध विचार असतात, मग या विचारांमध्ये मतभेद देखील होतात. मग आपल्या पक्षातील अंतर्गत जे मतभेद आहेत हे आपण कसे हाताळणार? पक्षामध्ये अंतर्भेद हे काही असे आमच्याकडे तर नाहीये. तुम्ही बघितलंच असेल, आमच्या उमेदवाऱ्या या मागच्या 10 दिवसा पहिलीच फायनल होऊन तुम्हाला याद्या पण भेटल्या असतील. आमच्याकडे आपसी मतभेद हे काहीच नाही. कारण दादा ससानेंनी आपल्याकडे वेळ आलीच तर ती आपण कशा पद्धतीने हाताळणार? मॅडम, वेळ येऊच देणार नाही. कारण दादा ससानेंनी उमेदवारी देतानाच असे चेहरे समोर आणलेत की जे खरंच समाजाशी बांधिलकी मधले आहे, जे खरंच ग्राउंड लेवलवर काम करणारे, जे खरंच सर्वसाधारण लोकांशी जुडलेले आहे. तुम्ही दादा ससानेंचे जे दिलेले उमेदवार आहेत, काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, ते तुम्ही बघा, तुम्हाला याच्यातून लक्षात येईल की हे लोक जे आहेत ते कायम लोकांची बांधिलकी मध्ये राहणारे लोक, उमेदवार जे काय आहेत हे सगळे सर्वसाधारण आहे. आपसी मतभेदवाला इथं कोणीच नाहीये. एकमेकाला समजून घेऊन चालणारेच सगळे उमेदवार त्यांनी दिलेले. आणि ईश्वरचरणी आमची हीच प्रार्थना आहे की येणाऱ्या काळात सगळेजण मिळून जे काही असो, लोकांचे काम आपल्याला कसे व्यवस्थितरित्या पार पाडता येईल, कसं आपलं गाव सुधारवता येईल, कसं आपली सोसायटी सुधारवण्यात येतील, याच्यावरच आपण काम करणार आहोत. बरं सर, आपल्या पक्षामध्ये सर्व स्थानिक उमेदवार आहेत की बाहेरूनही उमेदवार त्यामध्ये आहेत? नाही मॅडम, आमच्या पक्षात सगळे स्थानिक उमेदवार आहेत. प्रत्येक प्रभागात तुम्ही बघितलं तर ते
प्रॉपर असे उमेदवार दिलेले, तुम्हाला मी मागं पण सांगितलं, करण दादांनी उमेदवारी देताना असे प्रभागात उमेदवार दिलेले तर ते लोक त्या प्रभागात जुडलेले, त्यांची नाळ त्या लोकांची जुडलेली आहे, त्यांचे मन त्या लोकांची जुळलेले, ओके. असेच उमेदवार सगळे आमच्या पक्षात आहे. आमच्या पूर्ण कोरम मध्ये, करणदादा ससानेंच्या गटामध्ये जे काय उमेदवार त्यांनी दिलेले, हे सगळे जे जनतेची बांधिलकी त्यांच्या आपापसातल्या त्यांच्या प्रभागात सगळ्यांची जुडलेलेच लोक त्यांनी दिले. ठीक आहे सर. नागरिकांना निर्णय प्रक्रियेत अधिक आपण जसं म्हणतो सहभाग घेऊ शकतात नागरिक आपल्या निर्णय प्रक्रियेत, याबद्दल आपलं काय मत आहे? किंवा त्यांना किती म्हणजे संधी आहे, नवे मॉडेल्स काही आहेत का? संधी आपण उपलब्ध करून देणारच मॅडम. त्यांना आपण सोबत घेऊन चालणार. त्यांची, तुम्हाला मी मागच सांगितलं, हम्म, त्यांचे टॅलेंट आपण एक्सप्लोर करणारच आहे. करणार. त्यांच्यातली जे काय आपला पक्ष एखादा कौशल्य निर्णय, आहे समाजासाठी आपण- आपला पक्ष एखादा निर्णय घेतोय, तर मग त्या निर्णयामध्ये जनता किती इन्व्हॉल्व्ह असेल, किंवा आपण काहीतरी एखादं कार्य केलं तर ते एक्सेप्ट होईल की नाही, हाही एक मोठा प्रश्न असतो ना सर नाही, जनतेपुढं. जनतेला आपण ग्राह्य धरूनच काही पण निर्णय घेणार. तेच मग त्यांच्या विचाराने, हा. त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार, त्यांच्या याच्यानेच आपण पुढचे काम करत राहणार मॅडम. युवा स्टार्टअप सांस्कृतिक गट यांना आपण नागरी विकासात कसं जोडू? त्यांना नागरी विकासात म्हणजे तुम्हाला मी तेच सांगितलं, आपल्याला सगळ्यांना गोळा करणं, त्यांना एक ठिकाणी चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणं, ग्रुप्सच्या माध्यमातून, गटाच्या माध्यमातून, तुमचे जे काही सार्वजनिक जे उत्सव असतात उत्सव असतो. त्यांच्या माध्यमातून ते ज्यावेळेस सगळे एकत्र येणार हम्म. त्यावेळेस त्यांना संध्या कशा उपलब्ध होईल हे महत्वाचं आहे. नक्कीच सर, पण यामध्ये एक प्रश्न मला विचारावासा असा वाटतो. आपण सध्या बघतोय महिला सुरक्षेवर आपलं बोलणं झालंच, पण तरी पण मला एक कुठंतरी असं वाटतं की आता आपण जर व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, युवा पिढी पूर्णपणे असेलच, जसं बरोबर. आपण सांगितलं. चॅनल्स वरती आपण सध्या बघूयात तर वेगवेगळे महिलांचे बलात्कार, रेप अशा केसेस सध्या खूप चालू आहेत. तर महिला या कुठेच सुरक्षित नाहीये. एज्युकेटेड आहेत, चांगल्या शिकलेल्या आहेत, चांगल्या जॉबला आहेत, पण सुरक्षित नाहीयेत. तर हा महत्वाचा मुद्दा मला पुन्हा एकदा विचारा असं वाटतं की महिलांबद्दल किंवा त्यांच्या सुरक्षेबद्दल, त्यांच्या विकासाबद्दल आपलं काय मत आहे? जी नवीन पिढी आहे महिलांची. महिला सुरक्षितेबद्दल ना मॅडम, जे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक प्रभाग, प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा आपल्याला या ठिकाणी जे काय महिलांसाठी योग्य ते निर्णय घेता येईल, जे समाजाला सगळ्यांना एकत्र आणून या तुमच्या समाजाशी आपण कनेक्ट होऊन त्यांना या गोष्टी काही घडल्या नाही पाहिजे, ह्या दुर्दैवी घटना आहेत मॅडम, ज्या आपल्याला ऐकू येतात, ज्या माहिती पडतात या माध्यमातून, ज्या तुमच्या महिला संरक्षणाचा विषय आला, काही गोष्टी घडतात, या अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यावर नक्कीच आपण काहीतरी करूया, नक्कीच आपण याच्याबद्दल काहीतरी त्यांच्या सुरक्षितेसाठी योग्य ते पावले उचलूया, निर्णय घेऊया. प्रशासन असो किंवा आपलं जे ग्रामचं आपलं विकासचे जे काही असेल त्यांना आपण संपर्क साधून याच्यावर आपण काही करू. सर, निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्ष आपण आपल्या प्रभागासाठी आपले ध्येय धोरण काय आहेत? निवडून आल्यानंतर मॅडम माझे प्रामुख्याने हेच ध्येय आहे की मी ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस मी प्रथम माझ्या प्रभागातल्या लोकांशी मी संपर्कात येऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मूलभूत गरजा, त्यांच्या बेसिक गरजा, त्यांना काय हवंय, काय लागतंय, हेच त्यांना मिळवून देण्याचा माझा प्राधान्याने प्रयत्न राहील. बरं सर, आपल्या प्रभागामध्ये 3 मोठ्या कुठल्या समस्या आहेत असं आपल्याला वाटतं? आमच्या या प्रभागात 3 मोठ्या समस्या म्हणजे एक तर रस्ता, दुसरं ड्रेनेज, गटारी जे म्हणतो, आणि तिसरं कचरा व्यवस्थापन. यावरती या आपण फोकस करणार आहात या का सर? 3 गरजांसाठी माझं प्रामुख्याने फोकस राहणार आहे. माझं सातत्याने त्याच्यावरच मी कसं माझा प्रभाग स्वच्छ सुंदर करू शकेल याच्यावरच मी काम करणार. सर, शेवटचा प्रश्न, श्रीरामपूरच्या जनतेला आपण शेवटचा संदेश काय द्याल? माझा श्रीरामपूरच्या जनतेला
हात जोडून संदेश हाच राहील की आपलं श्रीरामपूर, स्वच्छ श्रीरामपूर, सुंदर श्रीरामपूर आणि भयमुक्त श्रीरामपूर कसं होईल याचा विचार करूनच तुम्ही बटन दाबा. तर आपल्यासोबत आज प्रभाग क्रमांक 16चे काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वप्नील भैया चोरडिया हे होते. आपण ऐकलं कशा पद्धतीने त्यांच्याशी आपण मनसोक्त गप्पा केल्यात. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. आजच्या या कार्यक्रमात जो कार्यक्रम आहे चर्चा रंगली, तथ्य, तर्क आणि चर्चा या विशेष भागात इथेच थांबूया. नमस्कार.